speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 77 पाठ 77. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाही आहे, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. काय रंजना, संतोष, इतके गप्प का? झोप आली वाटतं. लग्नाचं जेवण जेवून सुस्ती आलेली दिसतेय. डू यू वॉन्ट टू स्लीप? No, I don't want to sleep. But I'm bored. कंटाळा आलाय. चल ना संतोष, लेट्स प्ले क्रिकेट. हा शरद दादा बघ, मगापासून ढुलक्या घेतोय. What? Who? इथे झाडाच्या सावलीत बसून काहीतरी खेळ खेळूया का? का तुम्ही गाणी, कविता असं काहीतरी म्हणून दाखवता? नाहीतर असं करूया का, आपण हा बॉल एकमेकांकडे टाकूया. ज्याच्या हातातून पडेल त्यांनी सांगितल्याप्रमाणे करून दाखवायचं. म्हणजे सिंग अ सॉन्ग, डान्स, जम्प अप अँड डाऊन. ओके, दॅट साऊंड्स गुड. लेट्स प्ले दॅट गेम. शरद दादा इज स्टिल स्लीपिंग. शरद दादा, वेक अप, वेक अप. What? झोपला वाटतं. शरद दादा, वी विल प्ले अ गेम. तुम्ही त्याला हा खेळ इंग्रजीत समजावून सांगा. शरद दादा, वी विल प्ले अ गेम. वी थ्रो द बॉल टू ईच अदर. इफ यू डोंट कॅच द बॉल, you have to do something. Something? Sharad Dada, small things like this. Sing a song, jump up and down, small things like that. Okay, that's a good idea. You can practice your English too. I will be going to Chennai soon, so practice your English now. Oh, when will you go to Chennai? I will go on Thursday. Don't go, Sharad Dada. Stay in Vadgaon. वा वा, वडगावला राहून काय करेल शरद दादा? Yes, I have to go to college in Chennai. बर, चला आपण खेळ खेळूया ना. चला, मी सुरू करतो. मी बॉल फेकतो. आय विल थ्रो द बॉल. रेडी? Ready. सुनीता मावशी, पकडा. कॅच द बॉल. पकडला. नाव शरद, यू कॅच. I'm so sorry. शरद, बॉल सुटला की. बरं, आता कोणाची पाळी? कोण सांगणार पुढे? ज्यानी बॉल टाकलाय त्यानी. म्हणजे आता सुनीता मावशींनी सांगायचं. काय सांगू बरं? ओके शरद, नाव यू टेल मी अबाउट युअर सेल्फ इन मराठी. Oh, Sunita Maushi. Okay, I will try. माझा नाव शरद आहे. मी 19 वर्षाचा आहेत. मी कॉलेजमध्ये शिकतो. माझी वडील शिक्षक आणि माझा आई डॉक्टर आहे. मला इंजिनियर होणार आहे. Was that right? That was very good. Now I will throw the ball again. Ranjana, catch. पकडला. संतोष, कॅच. पकडला. सुनीता मावशी, कॅच. अरे सुटला. नाही पकडता आला. सुनीता मावशी, मी सांगणार तुम्हाला काहीतरी करायला. Okay, tell me, what should I do? सुनीता मावशी, इंग्रजीत शरद दादाबद्दल 5 वाक्य सांगायची. Oh, that is easy. Sharad is 19 years old. He lives in Chennai. He goes to college.
He is Rahul's friend and he looks very smart in a dhoti. आणि तो सारखा धडपडतो हो की नाही? ओके शरद दादा कॅच. पकडले. रंजना कॅच. नाही पकडता आला. ओके टेल मी शरद दादा. Tell me 5 things you like to do. I like to sing. I like to play. I like to go to school. I like to eat mangoes. I like to speak in English. इंग्लिश, मराठी, हिंदी रंजनाला कुठलीही भाषा चालते, पण बोलायला मात्र हवं हं. सुनीता मावशी कॅच. पकडला. शरद कॅच. पकडला. संतोष कॅच. सुटला. ओके टेल मी शरद दादा. Okay, Santosh. Tell me the names of 5 animals in English and make sounds like those animals. म्हणजे प्राण्यांची नावं सांगायची आणि त्यांच्यासारखा आवाज काढायचा. लायन, हॉर्स, डॉग, कॅट, डॉंकी. Good. Now Ranjana catch. पकडला. शरद दादा कॅच. Oh, I'm sorry. I'm so sorry. सुटला. Okay, Ranjana, what should I do? शरद दादा throw and catch the ball 20 times. Okay, Ranjana. Santosh, you count. चालेल. तो 20 वेळा बॉल टाकून पकडेल. तुम्ही दोघं मोजा. स्टार्ट शरद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. गुड शरद. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, असंच खेळता खेळता संध्याकाळ झाली आणि आम्ही सगळे आपल्या घरी निघून गेलो. तुम्ही ऐकलं ना की रंजना आणि संतोष हळूहळू किती इंग्रजी शिकले. तुम्हीही हे कार्यक्रम ऐकून तुमच्या टीचरच्या मदतीने सराव करून खूप बोलायला शिकला असाल. बघूया किती शिकलात ते. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आज एक वेगळ्या प्रकारचा खेळ आपण खेळू हं. प्रत्येक वेळी घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करतील. मी त्या मुलाला एक इंग्रजी शब्द देईन. त्यांनी तो शब्द वापरून कोणतंही एक इंग्रजी वाक्य सांगायचं. बघा हं. आता मी जर म्हणाले वॉटर, तर त्या मुलांनी वॉटर हा शब्द वापरून कोणतंही इंग्रजी वाक्य सांगायचं. जसं गिव्ह मी सम वॉटर किंवा द वॉटर इज कोल्ड किंवा देअर इज नो वॉटर इन द रिव्हर. चला, टीचर प्रत्येक वेळी घंटा वाजली की वेगवेगळ्या मुलांना उभं करा. मी देईन तो इंग्रजी शब्द वापरून त्यांनी वाक्य तयार करायचंय. पहिला शब्द सिस्टर. कोणतंही वाक्य सांग हा शब्द वापरून. सिस्टर. पुढचा शब्द टीचर. टीचर.
आता ह्या शब्दाचा वापर करा. नोटबुक. नोटबुक. सायकल. सायकल. टूथब्रश. टूथब्रश. टीचर, मुलांना स्वतः वाक्य तयार करायला लावा बरं का. आता पुढच्या मुलांनी हा शब्द वापरून इंग्रजी वाक्य तयार करायचंय. एलिफंट. एलिफंट. क्रिकेट. क्रिकेट. शर्ट. शर्ट. हॅपी. हॅपी. टीचर, आता पुन्हा मी हेच शब्द सांगणार आहे. आणखी काही मुलांना वाक्य तयार करायला सांगा. टीचर. आता ह्या शब्दाचा वापर करा. नोटबुक. नोटबुक. सायकल. सायकल. टीचर, आता इतर शब्द वापरून अशाच प्रकारे इतर मुलांना वाक्य बनवून द्या. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. I learn English. I learn English. So do शिक्षक you. बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात